नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 9वी मधील इतिहास विषयामधील पाठ 4 आर्थिक विकासामधील पार्ट 2। या पूर्वीच्या पार्ट 1 मध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था आणि पहिली ते 9वी पर्यंतच्या पंचवार्षिक सर्व योजना आपण पाहिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांनो, या पार्ट 2 मध्ये आपण बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम काय होता, कामगार समस्या काय निर्माण झाल्या, गिरणी कामगारांचा संप, नवे आर्थिक धोरण आणि त्याच्या उपाययोजना आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याबाबत आपण माहिती घेणार आहोत। बँकांचे राष्ट्रीयकरण। पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता। म्हणजे खाजगी मालकीचा बँकिंग व्यवसाय होता। म्हणजे स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया ह्या सर्व ज्या बँका होत्या त्याची नावे वेगळी होती, मात्र या सर्व खाजगी लोकांच्या होत्या। त्याच्यावर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, हे सर्व जण खाजगी होते, त्याचे सरकारी त्याच्यावर बंधने नव्हती। त्यामुळे जेव्हा सरकारला पैसा पाहिजे होता तेव्हा पुन्हा या खाजगी संस्थांकडे जावे लागत होते। त्याचबरोबर सरकारी ज्या योजना असतील, गोरगरिबांना न्याय देणे, त्यांच्यापर्यंत पैसे पुरवणे, वित्त पुरवठा करणे, कर्ज पुरवठा करणे, या सुविधा करण्यासाठी खाजगी बँका मनाई करत होत्या। त्यामुळे सरकारने सर्व खाजगी बँका नष्ट करून सर्व बँका सरकारच्या ताब्यात घ्यायचे ठरवले। या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या। या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते। म्हणजे विशिष्टासाठी हे उद्योगधंद्यांसाठी या सर्व बँका होत्या, शेतकऱ्यांना त्या गोरगरीब लोकांना नव्हत्या। याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले व तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले। या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली। आणि या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी कशी होती, तर भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती। मागील पार्ट मध्ये आपण बघितले आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय। भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे चांगले सर्व काही घटक असतील ते आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारलेले आहे। योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते। आता विविध पंचवार्षिक योजना भारत सरकार काढत होते, त्यासाठी वित्त पुरवठा लागत होता। त्याच्यामध्ये तूट म्हणजे कमी जी पडत होती ते बँकांकडून घेणं गरजेचं होतं, मात्र बँका ते देत नव्हत्या आणि भरमसाठ फायदा असा बँका काढत होत्या। मग सरकारने ठरवले की सर्व बँकांना आपलं सरकारीच करून टाकायचं, म्हणजे सर्व फायदा सरकारला मिळेल। राष्ट्रीयकरण झाल्यावर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता। याच्या जोडीला लघु मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते। म्हणजे ह्या ज्या बँका होत्या त्या मोठ्या उद्योगधंद्यांनाच फक्त कर्ज देत होती, लघु किंवा छोट्या किंवा मध्यम उद्योगधंद्यांना देत नव्हते। त्यामुळे सरकारी त्यांना करून आपण लघु आणि मध्यम उद्योगांचाही विकास करू शकतो असे सरकारचे मत होते। लाल बहादूर शास्त्रींनी अन्न टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग केला होता। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली। आता सोशलिस्ट म्हणजे काय, सोशलिस्ट विशेषतः रशियामधून हा शब्द आला। रशियामध्ये सर्व बँका सरकारी होत्या, मग त्या पद्धतीने इथं पण सरकारी बँका असाव्या या गटाने मागणी केली। तसेच कम्युनिस्ट पक्ष यो ही रशियाशी संबंधित आहे, यांनी म्हटले की सरकारीच बँका असाव्या जेणेकरून सर्वसामान्यांना त्यात न्याय मिळेल आणि त्यामुळे सर्व प्रायव्हेट बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले। यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश होता। 1980 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। आता पाहूयात 20 कलमी कार्यक्रम काय होता। 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली। देशाच्या विकसित राष्ट्राच्या दिशेने आपण जाण्यासाठी, देशाला विकसित देशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांनी हा 20 कलमी कार्यक्रम आखला। त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। यामध्ये होतं शेती व शहरी भागातील कमाल जमीन धारणा। म्हणजे कसं, एखाद्या शेतकऱ्याला 200 एकर जमीन असणं आणि दुसऱ्यांना काही जमीन नसणं आणि याच्यामध्ये शेतमजूर म्हणून कामाला जाणं, मग
हे 200 एकर नाही, 25 एकराच्या वर कोणीही जमीन बाळगायची नाही. बाकीची जमीन सरकार जमा होईल. म्हणजे शेती व शहरी भागातील कमाल जमीन कायदा, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही किती जमीन स्वतःच्या नावावर ठेवू शकता यासाठी नियम तयार करण्यात आला. संपत्तीची समान वाटणी यासाठी टॅक्स निर्माण करण्यात आली, इन्कम टॅक्स. शेतमजुरांना किमान वेतन देण्यात आले. जलसंधारण योजनात वाढ करण्यात आली. जलसंधारण म्हणजे विविध कालवा योजना असतील, कॅनल्स असतील, कोयना धरण प्रकल्प असतील, अशा वेगवेगळ्या योजना त्या काळात केले गेले. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग म्हणजे काय? उद्योग क्षेत्रामध्ये जे निर्णय होते ते ठराविक लोकच घेत होते. या निर्णयामध्ये कामगारांनाही सहभागी करून घ्या असं सरकारद्वारे सांगण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रीय प्रशिक्षण योजना निर्माण करण्यात आली, ज्याद्वारे चांगले कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. वेठ बिगार मुक्ती करणे म्हणजे बिनपगारी लोकांना त्या काळात राबवलं जायचं. गोरगरीब लोकांना, खूप निष्ठुर असे लोक होते, गोरगरीब लोकांना विना वेतन राबवलं जायचं. त्यांच्यासाठी मुक्ती करण्यासाठी, असं कोण करेल त्याच्यासाठी कडक कायदा करण्यात आला. कर चुकवेगिरी, कोण टॅक्स तेन भरत नाही. आर्थिक गुन्हेगारी म्हणजे अफरातफर करायचे, पैशाची तस्करी करायचं जंगलातली तेन, तर यावर आळा घालणे. जीवन आवश्यक वस्तूंचे दर नियंत्रण करणे म्हणजे जे जे लोकांना जीवन आवश्यक आहे, जगण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर सर्वांवर नियंत्रण ठेवणे. रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे, रेशनचे जे दुकान असते, धान्य पुरवठा करते, त्याच्यावर नियंत्रण सरकारने ठेवणे. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे इत्यादी तरतुदी या 20 कलमी कार्यक्रमामध्ये होत्या. म्हणजे सर्वांगीण असा विकासाचा हा कार्यक्रम होता. पुढे जेव्हा राजीव गांधी आले तेव्हा त्यांनी हे 20 कलमी कार्यक्रम रद्द करून त्यांच्या योग्य असा दुसरा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. त्यानंतरचा आहे ते म्हणजे कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी, वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. अहमदाबादला होत्या पण मुंबईत कापड गिरण्या नंतर सुरू झाल्या. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. म्हणजे सॉफ्टवेअर कंपन्या थोड्या थोड्या प्रमाणात यायला लागल्या होत्या, उद्योगधंदे निर्माण झाले होते, बाकीच्या कंपन्यांमध्ये पगार चांगले मिळत होते, रोजगार निर्मिती होत होती, बोनस मिळत होत्या दिवाळीमध्ये. मात्र कापड उद्योगातील जे कर्मचारी होते, असंख्य लोक चाळीमध्ये एकदम गरिबीत जगत होते, त्यांना कसाच न्याय नव्हता. अक्षरशः त्यांच्यावर खूप अन्याय होत होता. काही उद्योगात कामगारांचे पगारवाढ होत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. मुंबईमध्ये इतर उद्योगधंद्यांमध्ये बोनसची रक्कम जास्त होती. मात्र गिरणी कामगारांना त्यांना त्यांच्या जास्तीच्या सुविधा मिळतच नव्हत्या. म्हणजे काय, गिरणी कामगारांना सुविधा खूप कमी होत्या, पगार कमी होते, त्याचबरोबर बोनसही मिळत नव्हता. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1982 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. त्यापूर्वी सुट्टी अशी कन्सेप्टच नव्हती, जनावरांनी राबवले जायचे, आणि त्यामुळे नारायण लोखंडे यांनी प्रयत्न करून रविवारची सुट्टी कामगारांना मिळवून दिली. 1981च्या दिवाळीत काय झालं, कामगारांना वाटत होतं की आपल्याला किमान 20% बोनस मिळेल. समजा पगार त्यांना 10,000 असेल तर 2,000 तरी बोनस मिळेल आपल्याला एक्स्ट्रा दिवाळीत खर्च करण्यासाठी. मात्र कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% तडजोड केली. म्हणजे कसं असतं सांगतो, कापड गिरण्या ज्या आहेत त्यांची एक युनियन होती, म्हणजे संघटना होती, राष्ट्रीय मिल मजदूर संघ. यांची आणि सर्व गिरणी कामगाराच्या मालकांची मीटिंग झाली. मग ह्यांना थोडंफार भ्रष्टाचारातून पैसे दिले असतील आणि कमी टक्के बोनस आम्ही देणार असे त्यांनी ठरवलं. मग सर्व गिरणी कामगारांना सांगितले की तुमची जी प्रतिनिधी आहे, तुमची संघटना आहे, त्यांनी मान्य केले की तुम्हाला 8 ते 17% आम्ही बोनस देणार. मग मात्र गिरणी कामगार नाराज झाले, असंतोष निर्माण झाला. बोनस मधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगारांना एकत्र आणले गेले आणि दत्ता सामंत यांनी त्या संपाचे नेतृत्व केले. पूर्णपणे काम ठप्प, अख्ख्या मुंबईच्या सर्व गिरणी बंद करण्यात आल्या. धगधग जी होती ती पूर्णपणे थांबली
18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. म्हणजे काम बंद आंदोलन, काम करायचं नाही, गेट बिशी येऊन दिवसभर बसायचं. गिरणगावची धडधड थांबली, जणू मुंबईचे हृदयच बंद पडले. पूर्ण उद्योगधंदे ठप्प झाले, सरकारवर दबाव आणला गेला. मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे कायद्यात काय सांगितलंय, जी कामगार संघटना आहे त्यांच्याशी जे ठरवेल ते फायनल. मात्र लोकांनी त्याला विरोध केला. डॉक्टर दत्ता सामंत यांनी या कायदा रद्द करण्याचीच मागणी केली की बाकीच्या संघटना आहेत त्यांना पण तुम्ही विश्वासात घ्या. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना ती मदत करणे त्यांना फारसे अवघड गेले नाही. विभागीय समित्या त्यांनी स्थापन केल्या, प्रत्येक विभागात समित्या स्थापन केल्या. खूपच वाईट परिस्थिती झाली, त्यांना थोडीफार मदत केली गेली. इतरत्र धान्य ते आणून अन्नधान्य, मदत निधी यांचे वाटप केले गेले. कारण की संप होता, नोकरीवर जाईत नव्हते, पगार मिळत नव्हता, खायला अन्न नव्हतं, मुंबईसारख्या सिटीत राहायचे होते, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग हळूहळू ज्यांची परिस्थिती वाईट झाली त्यांना आतून फूट पाडून सांगण्यात आले की तुम्ही कामावर हजर व्हा, जेणेकरून तुमचा पगार सुरू होईल. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने पण संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कामगारांनी शेवटी जेलभरे आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचा उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता. या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेरोजगार झाले, बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्व त्या काळात आलेले होते. गिरणीतील कापडाच्या खपावर ऑलरेडीच परिणाम झालेला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत, गुजरातमध्ये गेलेल्या होत्या. केंद्र सरकारने 13 कापड गिरण्याची यानंतर राष्ट्रीयकरण केले आणि समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, पण तेही यशस्वी झाले नाही. अशा पद्धतीने एवढा मोठा संप करूनही गिरणी कामगारांचा तो लढा अयशस्वी असा झाला. पुढचा मुद्दा आहे नवे आर्थिक धोरण. 1991 पर्यंत भारताचं समाजवादाकडे झुकलेलं मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण होतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव, भारतावरील कर्ज यामुळे आपण ते धोरण बदलले आणि नवीन आर्थिक धोरण आपण निर्माण केले. त्यावेळेचे पंतप्रधान PV नरसिंह. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्वाचे आहे. 10व्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात PV नरसिंह प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, खूप मोठे अर्थतज्ञ आहेत, यांच्या सहकार्याने भारतासाठी अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. म्हणजे मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारतासाठी आर्थिक तडजोड करण्यासाठी, आर्थिक विकास साधण्यासाठी, अर्थव्यवस्था जी आहे भारताची तिला जागतिक अर्थव्यवस्थेला जोडण्यासाठी त्यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. हे धोरण आपण स्वीकारण्यापेक्षा आपल्यावर बाहेरच्या देशांनी लादलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या काळात भारताची आर्थिक व्यवस्था बिकट झाली होती. PV नरसिंह यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. म्हणजे एखादी वस्तू ह्या वर्षी जर 100 रुपयाला असेल तर पुढच्या वर्षी 117, परत त्यानंतर डायरेक्ट 140 अशी एकदम भरभर दरवाढ होत होती. आर्थिक वृद्धी दर 1.1% दर त्याचा घसरला होता. त्याचबरोबर भारताचे जे उत्पन्न आहे, भारताची आर्थिक वृद्धी आहे ते मात्र घटलं होतं. आयातीसाठी आठवडाभर पुरेल इतकेच परकीय चलन भारताकडे होते. आता कसं असतं विद्यार्थ्यांनो, परकीय चलन म्हणजे डॉलर आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. ते डॉलर तुम्ही देणार आणि मगच पेट्रोल घेणार. पण तुमच्याकडे डॉलरच नसेल, तुमच्या देशातून मालच बाहेर जाऊन दुसऱ्या देश खरेदी करत नसेल तर तुमच्याकडे डॉलर येणार कसा, विदेशी पैसा येणार कसा? आणि तो जर विदेशी पैसा आला नाही तर आपण डॉलर देऊन पेट्रोल डिझेल कसे खरेदी करणार, हा प्रश्न भारतासमोर निर्माण झाला. परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे आपल्याला कठीण झाले होते. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे देशासमोर मोठे असे संकट निर्माण झालेले होते. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. म्हणजे अशी न विचार करता जी कर्जमाफी दिली होती त्याचा परिणाम पूर्ण देशाला भोगावा लागला. केंद्र व राज्य सरकारांचे
एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण 55% एवढे झाले. म्हणजे आपण 100 रुपयाची वस्तू निर्माण करतोय तर 55 रुपये जे आहे ते कर्जाद्वारेच उचललंय असं त्याचा अर्थ होता. 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2350 कोटी होते. ते 1991 पर्यंत जवळपास 8380 कोटी पर्यंत वाढले. यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी होता. म्हणजे आपल्याला जर पेट्रोल डिझेल मागवायचे असेल तर आपल्याकडे फक्त $100 कोटी होते. म्हणजे बघा किती कर्ज जास्त होतं, त्याचबरोबर आपल्याकडचा साठा कमी होता. त्याचबरोबर इराक जो देश आहे त्यानं कुवेतवर आक्रमण केलं. कुवेत जो आहे तो तेलाच्या खाणी होत्या, त्यामुळे त्याच्या तेलाच्या किमती वाढल्या त्या ठिकाणी युद्ध सुरू झाल्यामुळं, आणि मग ते खरेदी करणं हे अवघड झालं. मग भारताला आता कर्ज पाहिजे पुन्हा. मग हे कर्ज कोण द्यायलाच तयार होईना. अनियंत्रित व्यवहार तोलाचे संकट सोडवण्यासाठी चंद्रशेखर सरकारने काय केलेलं तर जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडे सुमारे $7 अब्ज कर्जाची मागणी केलेली होती. पत पात्रता ढासळलेली असल्याने सरकारी सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे आपण गहाण ठेवलेले होते. कर्ज देताना मग त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला आम्ही कर्ज देतो. इतर देशांनी सांगितलं, आंतरराष्ट्रीय ज्या संघटना होत्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे होते त्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला कर्ज देतो, पण त्याबद्दल तुम्ही आम्ही सांगाल ते ऐकायचे. त्यांनी काय सांगितले की खाजगी क्षेत्रावरील बंधने तुम्ही कमी करायची आणि अर्थव्यवस्था खुली करायची. म्हणजे समाजवादीकडून तुम्ही भांडवलवादाकडे जायचं आहे. अनेक क्षेत्रामधील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करायची आहे. हळूहळू तुम्ही सरकारची व्यवसाय विकायचे आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकायचे. त्याचबरोबर व्यापारावरील बंधन दूर करायचे. मग शेवटी नाइलाज म्हणून पैसे नसल्यामुळे आपण ही सर्व अटी मान्य केल्या आणि त्यातूनच आपण ह्या उपाययोजना निर्माण केल्या. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. म्हणजे आता विदेशातील कोणतीही कंपनी येऊन भारतात आता उद्योग करू शकत होती. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित करण्यात आले. म्हणजे यापूर्वी काय होतं, परवाना राज होतं, म्हणजे लायसन्स राज होतं. म्हणजे सरकार ज्यांना लायसन्स देईल त्यांनीच फक्त उद्योग करायचा. मात्र आता काय ठरवलं की 18 उद्योगांनाच फक्त लायसन्स असणार, बाकीचे उद्योग कोण पण येऊन कधी पण करू शकणार. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खासगी उद्योगांकरता खुली करण्यात आली. असं आढळलं की सरकारी कंपनीमधील कर्मचारी कामेच करत नाही, त्यामुळे हळूहळू त्यांचं प्रायव्हेटायझेशन करून टाकायचं. शेअर बाजारावरील नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची स्थापना केली. सेबी म्हणजे काय, त्याच्यावर नियंत्रण, कंट्रोल, चुकीच्या गोष्टी होऊ नये यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस संगणकीकरण करण्यात आले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर जे शेअर्स असतात कंपनीचे ते लिस्ट होतात आणि त्या ठिकाणी त्याची विक्री होते. मग ही विक्री, त्याचे जे व्यवहार आहे ते योग्य होतात का नाहीत हे पाहण्यासाठी या ठिकाणी सेबीची ही निर्मिती करण्यात आली. मंदीचे सावट दूर करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंड मधील गहाण ठेवलेले सोने परत आणले. भारतातील भांडवलदार वर्ग आणि मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन देशभर सुरू झाला. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यास सुरुवात केली. म्हणजे जागतिक व्यापार संघटना जी होती त्यांच्या मागणी ज्या होत्या की आपण खाजगीकरण आणावं, व्यापारीकरण करावं, उदारीकरण करावं आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलं जावं, यावर आपण सह्या केल्या. त्यानंतर जगातील सर्वात महत्वाची व्यापारी संघटना आहे, असोसिएशन आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वी गॅट म्हणून जी होती ही WTOच्या अगोदर होती. त्यानंतर त्याचं रूपांतर WTO मध्ये झालं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, म्हणजे विविध देशांमध्ये जे व्यापार होतात त्याचे नियमन करणं. एखादे राष्ट्र जर चुकीची बंधनं लावत असेल तर त्यांच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणं. त्याचबरोबर ज्यांनी सह्या करतील त्यांना कर्ज पुरवठा ते देतात. इतर ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या करतात. समजा जर इंडिया आणि चायना वाद निर्माण झाला व्यापाराशी संबंधित, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला दोघांनीही सह्या केल्या असल्यामुळे एखादा देश त्यांच्याकडे तक्रार करू शकतो की आमच्यावर दुसरा देश अन्याय करत आहे, आमच्या मालावर विनाकारणाचा कर लादत आहे. यासाठी या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे महत्व आहे. भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन
चे सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेचा उद्देश होता देशादेशांमधील व्यापार खुला करणे, म्हणजे दोन देशांमधील व्यापार योग्य पद्धतीने चालू ठेवणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे आणि भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम, धोरणे संपुष्टात आणणे व जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. 1991 पूर्वी आपण काय करायचो, बाहेरून येणाऱ्या मालावर आपण आयात कर लादायचो. समजा भारतात ती वस्तू 10 रुपयाला आली की आपण आणि 10 रुपये सरकार त्यावर कर लादायचं. मग ती वस्तू विकताना 20 रुपयाला विकायला लागायची. मग त्यामुळे भारतीय माल स्वस्त पडायचा, विदेशी माल महाग पडायचा. मग व्यापारी संघ ही जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नियमानुसार मुक्त व्यापाराला अडथळा आणणं चुकीचं होतं, त्यामुळे हे कर कमी करण्यात आले आणि त्यामुळे परदेशी गुंतवणूक भारतामध्ये वाढली. त्याचबरोबर नियमन जे आहे ते वेगवेगळ्या देशांनी करायचं. अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, हे याचे नियमन करण्याचे कामकाज करतात. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होती, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, म्हणजे टॅरिफ्स अँड ट्रेडच्या संबंधित सर्व देशांनी मिळून अग्रीमेंट केलेलं असे त्याला ओळखलं जातं. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची. भारतात WTOच्या संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती. काहींचं मत होतं की आपण WTOचं सदस्यत्व घ्यावं, काहींचं मत होतं नाही. जागतिक व्यापारी संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान, सेवा यांच्याशी संबंधित आहे. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झालेले आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बाल मृत्यू मध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी यांबाबत सोयी सुविधा उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहे. कसं आहे, भारताला ही खूप मदत झालेली आहे WTO मार्फत. आपण विकसनशील देश होतो, पूर्ण विकसित नव्हतो, त्यामुळे विकसित देशांकडून आपल्याला अनेक सोयी सुविधा, अनुदाने मिळत गेलेली आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणून संघटना स्थापन केली. म्हणजे भारताने काय केलं, आपल्या जवळच्या देशांची पण असं एक संघटना स्थापन केली, साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट. म्हणजे अगोदर जवळच्या लोकांना प्रेफरन्स देणारे आपण अग्रीमेंट करार त्यांनी केला. भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. आयात शुल्कात सवलत दिली, म्हणजे जे आपण त्यांचा माल मागवणार त्याच्यावर आयात शुल्क आपण लादणार नाही. भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीकरता खुले केले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला आहे. पुढील पाठात भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. म्हणजे पहिला भारत समाजवादी विचारसरणीचा होता, फक्त आपल्यापुरता विचार करणारा होता, विदेशी मालावर आयात कर लादायचा. नंतर आपण 1991च्या सुधारणा केल्यानंतर जागतिकीकरणाशी जुळले गेलो, विदेशी गुंतवणूक भारतात वाढली, IT कंपन्या भारतात आल्या आणि आपण जगाशी जोडलो गेलो. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.